अशा प्रकारे शेवगा तोड केली जाते आकड्याच्या सहाय्याने. ओ प्रियान शेठ, छोटे शेठ इकडे बघा. मालक आनंद शेठ गेला का तिकडे? तोडलेलं कट्टे ना आनंद शेठ चव्हाण. गाडी पुरी खाली शे. स्वतः मालक नवल शेठ इकडे बघा जरा. काय बोलाय रे आणखी मालक मला तरी बसले माहिती काय मालक लोकर बाबा लोलर आणि लोलर काय मधुमक्षिका. मग काय कशी कसं करा सांग ना मा. नवल शेठ कसा शे आज ना माल? आज ना माल तुझं सुपर भाऊ, एक नंबर ना? एक नंबर. समाधान लिखा समाधान ले. समाधान कसा शे आज ना माल? एकच नंबर. समाधान मालक कसा शे तुमना? नंबर एक से म्हणा. असा हा सगळा मळा महेश शेठ उर्फ महेश कुमार शंकरलाल छाजड यांचा एकच आणि स्वतः मालक बांधावरती काम करताना आपण बघितले. अशा प्रकारे घाम गाळून नवल शेठ, आनंद शेठ, महेश शेठ यांनी शेती फुलवलेली आहे. ज्या शेतीत अशा प्रकारचा शेवगा एक्सपोर्ट क्वालिटीचा घेतला जातो, त्याबरोबर सीताफळ, कधी पपई असे बाकीचेही वाण घेतले जातात. असा आमच्या शेठचा रॉयल कारभार. ही आमची धनसंपदा, गोसंपदा. आनंद शेठ कितला शे आज? सांगा कितले शे? 80 गोण्या. बघा असा रॉयल कारभार आनंद शेठ यांचा. स्वतः मालक बांधावर फवारणीसाठी अशा आधुनिक उपकरणांचा वापर केला जातो आणि 10 वर्षाचा प्रदीर्घ अनुभवाने शेठ लोकांनी अशी शेती फुलवलेली आहे, ज्यात सीताफळ, कधी पपई ह्या पिकांची आवर्जून लागवड केली जाते. बघू शकता आपण. दहा वर्षापासून साहेबांनी बरीच शेतीत प्रगती केलेली आहे. जसं हे तुम्ही बघत असाल, ड्रिपिंग, पूर्ण शेत ड्रिपिंग केलेलं आहे. सगळीकडे तुम्हाला दिसेल. आधुनिक विहिरींचं काम करून, त्यांची बांधणी करून, त्यांचा वेळेवर वापर करणे, एवढ्या कडक उन्हाळ्यातही व्यवस्थित पाण्याचं नियोजन करणे, विविध वृक्षांची लागवड करणे आणि वृक्षांच्या लागवडीची आवड जोपासणे, हे आवर्जून आपल्याला छाजड फार्म इथे दिसेल. ज्यात आंबा असेल, जांभूळ असतील व इतर सागवान वगैरे या झाडांचा, नीम या झाडांचा भरपूर लागवड करून, नारळाची झाडं असतील यांची लागवड करून शेती स्वच्छ, सुंदर आणि चांगल्या पद्धतीने यांचं नियोजन करून शेती फुलवलेली आहे. आमचे वडील नेहमी म्हणत असतात
की माणसाचे 3 रूप असावे. वेळ आली तर राजाही, रंकही, आणि वेळ आली तर भिकारीही, असाही रूप असावं. तर शेतात काम करत असताना ते स्वतः आपण बघितलं बांधावरती सगळ्या लोकांबरोबर राबतात. कोणताही अहंभाव न ठेवता. आणि जे कामगार लोक आहे तेही तेच म्हणत असतात की शेठ नसले तर आम्हाला करमत नाही. शेठनी 4 शब्द बोलले नाही, शिवी घातली नाही तर आम्हाला मजा येत नाही कामाला. तर असा राजा माणूस ज्याने अशी शेती फुलवली, त्यात नक्कीच सगळ्या त्यांच्या परिवाराचा सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे. सगळ्यांनी त्यांना समजून घेतलं, सगळ्यांनी त्यांना वेळोवेळी मदत केली. असे रॉयल शेतकरी. हे बघा, अशा प्रकारे संपूर्ण शेती फुललेली आहे. ही नॅशनल हायवेटच आपली शेती आमच्या दोघं बंधूंनी, पिताश्रींनी फुलवलेली आहे. सागवान किती सुंदर आणि मोठं झाड आहे. एक काळ होतं बांधाला झाडंही दिसत नव्हते. आता भरपूर प्रकारची झाडं लागवड केलेली आहे. आंबा खूप सुंदर आणि गोड आंबा होता, जो आता पूर्णपणे संपलेला आहे. कारण की एवढे जे मजूर लोक येतात ते घेत असतात किंवा घरासाठी काढून त्याचाही वापर केला गेला. आणि कधीही त्यासाठी कोणीही मनाई करत नाही. सर्वांनी खाऊन पिऊन मस्त मजेत काम करावं, हे या तत्वावर यांची शेती चाललेली असते. जांभूळाच्या झाडाला इतके जांभूळ असतात की रोज 50-60 लोक येऊन आणि खाऊन जातात, तरी ते संपत नाही. आणि खूप सुंदर असे गोड जांभूळ आपल्या शेतातील झाडाला येत असतात. आजपुरता इथे थांबतो. धन्यवाद. इथे आमच्या एक पार्ट दाखवायचा राहिला. इथे आमचे मोठे वडील यांची पूर्ण लागवड होती मक्याची आणि इतर पिकांची. आता काढणी झालेली आहे. तर त्यांनी खूप सुंदररित्या शेती आमचे बंधू करत असतात. आता तिथे शेडचं वगैरे काम चालू आहे, तुम्ही बघत असाल. गायींच्या गोठ्यांचं काम चालू असतं. गायी आहेत तिथे भरपूर. जो शेड आहे कांद्याचा तिथे. हे नॅशनल हायवेला अशी लगत आपली शेती आहे. आजपुरता इथेच थांबतो. धन्यवाद.